आज आपण शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहोत। तर इथे धागा घेतलेला आहे, मी जितकं पाहिजे तितकं घ्यायचं आहे। आणि हे बघा इथे मी सुई पण बांधून घेतलेली आहे आणि स्क्रू घ्यायचा आहे। तर मी नेहमी बनवताना मागच्या साईडला काळे मणी टाकते, तर आज आपल्याला गोल्डन मणी टाकायची आहे ती सुरुवातीला। तर आता हे बघा इथे मी सिंगल बिंदीवाले मणी घेतलेले आहे ती, याच्यावर छान अशी बिंदी आहे छोटीशी आणि खूप छान दिसतात, सोन्या टाईप गॅरंटीवरचे मणी आहे ते छान। आणि हे बघा आता मागच्या साईडला थोडेसे असे ओंग घ्यायचे आहे ते आपल्याला। हे बघा आता गोल्डन मणीनंतर आपल्याला 7 काळे मणी मोठ्या साईजचे ओवायचे आहे ती। हे काय मी मोजलेले नाही, अंदाजेच टाकून घेतलेले आहे ती। आपल्याला जितके टाकायचे तसे कमी जास्त टाकू शकतात। आणि हे 7 टाकायचे, 4 5 6 आणि 7 मणी टाकायचे आहे ती। आणि त्यानंतर आपल्याला मध्ये मणी टाकायचं आहे गोल्डन, तर छोट्या साईजचे मणी मी टाकते सुरुवातीला। हे बघा आता ही 2 नंबर साईज आहे, एकदम बारीक साईज आहे सर्वात छोटी। हा सुरुवातीला एक टाकायचा, मध्ये एक मोठ्या साईजचा मीडियम साईजचा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे। आणि यानंतर परत आपल्याला इथे 7 मणी घ्यायचे आहे ती काळे। 1 2 3 4 5 6 आणि 7। आता हे बघा 7 बरोबर मणी आलेले आहे ते। आता परत इथे आपल्याला असे मणी टाकून घ्यायचे आहेत, छोटा आणि एक मीडियम साईजचा। आणि त्यानंतर मग आपण मंगळसूत्राची वाटी वाहून घ्यायची आहे। तर म्हणजे अजून लांब हवा असेल तर अजून अशी मणी इथे वाढू शकता। आता इथे सुरुवातीला छोटा वावायचा आहे, परत मीडियम साईजचा आणि एक बारीक मणी टाकून घ्यायचा आहे। तर असे बघा हे आहेत ना, हे 3 बनवणार आहोत। आता इथे परत आपल्याला 7 मणी टाकायचे आहे ती। 1 2 3 4 5 6 आणि 7 मणी टाकून घ्यायची आहे ती। हे बघा आता यापेक्षा अजून लांब हवे असेल तर इथे असे मणी वाढू शकतात। तर आता सुरुवातीला मोठा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे। परत आपल्याला इथे एक मोठ्या साईजचं मणी आणि मध्ये 2 काळे मणी टाकायचे आहे ती। काळे मणी टाकू शकता किंवा मग एक छोटा मणी टाकून साईडला काळा मणी टाकून असं वाटी वावायची आहे आपल्याला। म्हणजे इथे 2 वाट्यांच्या मध्ये थोडासा गॅप पडतो, असं चिपकून राहत नाही, एकदम सुटसुटीत असं दिसतात। किंवा मग लाल मणी टाकायचा असेल तर तो सुद्धा टाकू शकतात, लाल मण्याने पण खूप छान लुक येतो त्याला। आणि आता लास्टला मोठा मणी टाकायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने असं छान दिसते, थोडं अंतर आलं ना ते अजून छान दिसते। आता हे व्यवस्थित पदर आपल्याला करून घ्यायचे आहे ती, हे बघा अशा। आणि आता ह्या साईडला आपल्याला अशीच मणी वाहून घ्यायची आहे ती। हे बघा आता हे 7 मणी टाकून घ्यायची आहे ती। आणि आता ह्या साईडला मी आता पूर्ण ह्या पदर बनवून घेते। हे बघा आता दुसरी बाजू मी बनवून आणि पॅक करून ठेवलेले आहे। तर खूप छान डिझाईन आहे, अशाच नवीन डिझाईन मी बनवण्याचा नवीन प्रयत्न करत जाईन। आणि ह्या ज्या डिझाईन मी बनवते ते मेशोवर उपलब्ध आहेत, तुम्ही बनवू शकता। किंवा मग बनवायचे नसतील तर
ऑनलाईनसुद्धा मागवू शकता मेशोवरून. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.